कार्यकर्ते पक्षासाठी जीव लावून काम करायचे त्यापैकी खडसे साहेब आहे याची मला माहिती आहे. 40 वर्ष त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विस्तारासाठी काम केलं, पण आपल्या घरचे लोक बाहेर जाणं हे काही योग्य नाही. शहाजीकडनं ऑफर आहे भाजपची, काय सांगणार? तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी वाढवण्यामध्ये ज्या अनेक नेत्यांचा हातभार लागला, योगदान लागलं, त्यापैकी माननीय खडसे साहेब. ठीक आहे, काही समस्या निर्माण झाल्या, अडचणी निर्माण झाल्या. 40 वर्ष त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विस्तारासाठी काम केलं. आता त्यांना सन्माननीय अमितभाईंनी भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याच्या संदर्भात काही चर्चा केली असेल तर मला माहिती आहे. तर एक गोष्ट नक्की आहे, जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा जे नेते, जे कार्यकर्ते पक्षासाठी जीव लावून काम करायचे त्यापैकी खडसे साहेब आहे याची मला माहिती आहे. कारण मी प्रदेश अध्यक्ष असताना ते विरोधी पक्षनेता होते आणि एक जाणदार शानदार स्वभावाचे नेते म्हणून त्यांच्याबद्दल सर्वच कार्यकर्त्यांच्या मनात सन्मान होता. काळाच्या ओघात काही घटना घडल्या आणि ते पक्षाच्या बाहेर गेलं, तेव्हाही मी आपल्याला सांगितलं होतं की त्यांनी पक्षाच्या बाहेर जाणं पक्ष वाढेल, मोठा होईल याबद्दल शंका नाही. हजारो कार्यकर्ते कष्ट करतात, पक्ष मोठा होतो, पण आपल्या घरचे लोक बाहेर जाणं हे काही योग्य नाही. पण ठीक आहे, आता काही नवीन घडणार असेल तर मला माहिती. पक्षात आले तर स्वागत होईल मोठ्या मनाने. शेवटी हे माननीय राष्ट्रीय नेतृत्वाने ठरवायचं आहे. याबद्दल मी मत व्यक्त करणं हे योग्य नाही. देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून विक्रम केलेला आहे, पवारांना मागे टाकलं, तिसरे लॉंगेस्ट सर्व करणारे मुख्यमंत्री झाले. तर अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व अनेक वर्ष करावं ही आमची सदिच्छा. हो, बच्चू कडू वारंवार म्हणतात की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं, दिल्लीत देवेंद्रजींनी दिल्लीत जावं, असं का म्हणतात? कोण त्यांच्या मागे असं कसं वाटतं? म्हणजे कोणी मागे नसतं, प्रेमापोटी प्रत्येकाला वाटतं. आता संजय राऊतांना बावनकुळे साहेबांबद्दल प्रेम आहे तर ते बावनकुळे साहेबांबद्दल बोलतात, कोणी एकनाथ शिंदे साहेबांच्याबद्दल बोलतात. तुम्ही जर सोशल मीडियामध्ये गेला तर आता कमीत कमी 20 ते 25 मुख्यमंत्र्याचे कॅन्डिडेट त्यांच्या प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी निर्माण केले आहे. इच्छा असणं गैर थोडी आहे. म्हणजे आपण कोणी इच्छाच व्यक्त करू नये असं म्हणणं योग्य नाही आहे. बच्चू कडूंना वाटलं, त्यांनी नाव घेतलं म्हणून आता काय त्यांच्यावर राग करता का? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.